बारक माई जय जय भो बारक माई बारक माई जय जय विठो बारक माई। जनाबाईचं म्हणणं आहे म्हणजे संत कुणाला घेत नाही, संत देवाला सुद्धा चुकलं तर अडवण्याची ताकद संत महात्म्यामध्ये आहे. म्हणून संत एवढे पॉवरफुल असतात. तुकोबाला म्हणतात देवा तू काय केलंस रे, तुका म्हणे तरी ब्रह्मांड ठेंगणे, ब्रह्मांडाला ठेंगणं करणारा तू देव परमात्मा आहे. तुझ्याजवळ षडगुण ऐश्वर्य आहे, तुझ्याजवळ काय कमी कृत्रिम आकृत्रिम अन्यथा कृत्रिम शक्ती तुझ्याजवळ आहे देवा. आणि तू सुद्धा केवळ मागण्याच्या इच्छेनं हात पसरला म्हणजे संताला माणूस बी मागणारा आवडत नाही, देव बी मागणारा जाऊ दे, आप संताचं जाऊ द्या. तुम्हाला तरी माणूस संसारातला मनुष्य मागणारा आवडतो का? खरं सांगा. तुम्हाला जर प्रत्येक जण कोणी जर आता मागू लागलं, समजा आज नाही एक बार मागितलं ठीक आहे, दोन बार मागितलं ठीक आहे, सारखं तिसरी बार बी मला अशा मागणाऱ्या व्यक्तीचे तोंड जर पडून बघितलं तर माणूस ते बघणारा माणूस त्याला साईड देऊन दुसऱ्या रस्त्याने जातो. माहिती त्याला गॅरंटीनं काही ना काहीतरी मागतंय. म्हणजे मागणारा माणूस आपल्याला आवडतच नाही ना. शेवटी काहीच नाही मागितलं, काहीच नाही मागितलं तर चुना असेल तर तंबाखू का होणार दे म्हणून, पैसे जरी नाही मागितलं ते का होणार मागते. म्हणून मागणाऱ्याच्या तोंडाकडे सुद्धा न त्याला मागणारी माणसं चकली मारून दुसऱ्या रस्त्याला जातात. म्हणजे मागणारा माणूस सुद्धा आपल्याला आवडत नाही. आवडतो का? आवडत नाही. मग इथं तर तुकोबा म्हणतात मी भिकारी होतो देवा. मग आपला विषय काय? भिकारी म्हणजे भीक मागणं. आवडतो का हो? पण एक सांगू का, भीक मागण्यात सुद्धा प्रकार आहे. भिकारी अनेक प्रकारचे. ते थोडं छोटासा दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला वैकुंठवासी इंगळे दादांनी सांगितलेला दृष्टांत माहीत असेल नसेल. एक भिकारी महाराज उदगे सारख्या ठिकाणी आपलं उमा थिएटरच्या समोर, उमा टॉकीच्या समोर भीक मागाय बसला. बघ तुम्ही म्हणता तुम्हाला कस का दिसला? उगा बसला म्हणून दिसला म्हणून सांगितलं, बघून नाही सांगितलं का ऐकून सांगितलं. बसला. बरेच असे चांगले चांगले असे कारखाने स्त्रीचे असं मास्टर अधिकारी लोक आमचे संजय बाबा सारखे असे मस्त. मग अधिकारी लोक चालले होते बिचारा. त्याने म्हणला हो बाबा द्या नाही रुपये, तुमचं देव कल्याण करील, तुमच्या लेकरा बाळांना आशीर्वाद मिळेल म्हणतात ना ते. एक दोन पैसा द्याव धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरा बाळाला. मग द्या ना द्या ना. हात पुढे करा. तिने बघितले हे तर बघून आपल्याला हात पसरून पुढे केला नाही. त्याने विचारलं म्हणलं का रे लाज वाटत नाही? देवाने एवढे सुंदर हात दिले, पाय दिले, समजा दिलं, डोळ्यानं दिसतोय तुला आणि बघून माझ्याकडे बघून तू मागतोस. हो न बघता मागितलं तर वेगळी गोष्ट आहे. हो अरुण महाराज मला एक प्रसंग आहे. म्हणजे असं एसटीने प्रवास करत होतो पहिलं आणि असं कार्यक्रम म्हणजे गेटचा टाइम झाला होता, भरपूर वेळ झाला होता आणि त्या मधल्या गेटून बस स्टँडच्या उदगीरच्या मधल्या गेटून असं फास्ट येऊ लागतो. मला बी काय दिसून आढळून कॉफी गोळा करून ठेवला आहे. म्हणजे चांगलाच म्हणत असते धाड 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 धाड. जसं का दोन चार आली तर चंपरून जाऊ रेल्वेचा डबा मी आधी माझा वेळ 2 मिनिटाचा होता तर मी फास्ट तिकडून एक मॅडम काय आता पुढचं का सांगायचं असते का धडाळ असं म्हणा झालं. ती बाई म्हणली लाज वाटत नाही तुला? डोळे वाटत बघत नाही काही म्हणून घ्यायला तर म्हणायची आता वेळ असं महाराज. तिने तिथे वेळ लागली तिथे तर म्हणलीच म्हणली. शेवटी जिथं बसलो होतो का सीटवर गाडीचा वेळ थोडं गाडी आता वेळ होती म्हणून तिथं सुद्धा मागे लागली. डोळे वाटून बघलेस माझ्याकडे आली. लाज वाटत नाही तुला? जीवाला लाज वाटते का? शेवटी आता काम करा म्हणून एक ओळखीची बाई शेल्लाची मावशी आणि 3 ओळखीची माझी होती. तिने म्हणली ए का डोळ्यास टाळटाळ म्हणली. त्याने सांगितलं मी सांगितलं तुला का दिसणार कस का दिसणार पण तू पडला नाहीस की डोळ्यानं. शेवटी त्या बाईनं प्रत्युत्तर दिली. बाईला बाईच्या भांडणात
दोन्ही बाईला बाईच जर एक शर्ट निघाल तर ती बाई थंड पडते नसतं मनुष्यानं थंड कधीच पडत नाही अरुण महाराज ध्यान ठेवा कीर्तन काही घडत झालं विषय विनोदाचा भाग सोडून द्या विषय काय होता मग तो काय म्हणलं अरे तुला देवानं डोळे दिले पाहिजे भीक मागतोच लाल उठणे डोळ्यानं बघले एक डोळ्यात दिसते ना तुला एका डोळ्यानं की भिकारीला विचारतो मग साहेब हो एका डोळ्यानं दिसतोय मग साहेब एक काम करा ना रुपयानं कधी 50 पैसे द्या ठीक आहे म्हणले 50 पैसे पण तुझा ओरिजिनल इथला कुठे गेला म्हणलं ओरिजिनल जी आंधळ होता आंधळा होता ती कुठे गेला त्याने म्हणलं मग आताच मध्ये पिक्चर बघायला गेला मी तिच्या बदलीवर बसला अशी भिकारी आवडतील का हो ही भिकारीची पद्धत आहे का पण जे एक सांगतो आणखी सांगतो विनोदाचा भाग सोडून द्या थोडं लक्ष देऊन आहे का भिकारी या शब्दाचा शास्त्रकारांनी अर्थ सांगितला अपरिग्रह म्हणजे कोणती साठवून करावायची नाही भिकाऱ्याजवळ काहीच नसतंय भिकाऱ्याजवळ फक्त एक ताट आणि एक तांब्या ती बी असला तर जर्मनीचा ती बी राहत नाही बरं का म्हणजे कोणत्याच गोष्टीचा मोहाचा त्याग आसक्ती ज्यांनी सोडून दिली त्याचं नाव भिकारी म्हणजे अपरिग्रह म्हणजे कोणती साठवणूक करायची नाही महाराज उगेच 2 मिनिटाच्या दृष्टांत आठवण सांगतो काहीच ठेवायचं नाही जवळ काहीच नाही बाहेरच्या अंतरातलं बाहेरच्या वस्तू तर बाहेर टाकून द्यायच्या पण अंतरातली सुद्धा वस्तू टाकून द्यावं लागते उगेच आठवला म्हणून दृष्टांत सांगतो भागवतातला दृष्टांत 2 मिनिटांमध्ये शुकाचार्य महाराज व्यास महर्षीला खूप पोराचं तोंड बघायची अपेक्षा वाढू लागली आणि त्याने व्यास महर्षी शुकाचार्याला हे शुका 12 वर्षे लपणारा शुकाचार्य 12 वर्ष आईच्या उदरात होता पण बापाला वाटलं पोराचं तोंड बघावं कुणालाही वाटतंय आता पोरग झाले व्हॉट्सअप वर येऊ लागले जमानाच व्हॉट्सअपचा आहे त्याला काय करणार तुम्ही म्हणजे एक क्षणामध्ये त्याचे विलंब नाही तसं व्यासाला सुद्धा मोजलं हे शुका अरे थांब रे मला तुझं तोंड बघू दे मला तुला डोळे भरून पाहू दे शुका तेवढा महात्मा 18 पुराण ज्यांनी वेद निर्माण केले 6 शास्त्र ज्यांनी निर्माण केले त्याला सुद्धा पुत्र मोह नाही शेवटी शुकाचार्याच्या मागे पळू लागला आणि पळत असताना शुकाचार्याचा एवढा अधिकार होता महाराज झाड सुद्धा हे शुका म्हणले की हे शुका कोण म्हणत होत महाराज नाही झाड म्हणतो म्हणजे एवढा त्याचा अधिकार परंतु काय झालं एक क्षणामध्ये बुद्धीचा पालट होतो सांगतो तुम्हाला मी क्षणामध्ये शुकाचार्य पुढे धावत होते आणि तिथं एका तळ्यावर एका पाण्याच्या तलावामध्ये काही स्त्रिया महाराज स्नान करत होत्या धडधाकट 12 वर्षाचं पोरग निस्नग्न अवस्थेमध्ये गेलं काहीच लंगोटी सुद्धा काहीच नव्हती अशा अवस्थेमध्ये पळत पुढे गेलं पण स्त्रिया लादल्या नाही पण एक ज्याची पांढरी शुभ्रदारी झाली 80 वर्ष 85 वर्ष वय अशा वृद्ध व्यक्तीला कोण स्त्रिया लादल्या आणि आपल्या अंगावर वस्त्र घेऊ लागल्या कोणी पाण्यात डुबू लागल्या त्यावेळेस व्यासाने ती पाहिलं आणि व्यासाने प्रश्न केला का ग अरे तरुण तडफदार मुलगा तुमच्या समोरून गेला तुम्हाला लाज वाटली नाही मी तर आता पिकून म्हातारा झालो मला डोळ्यात दिसत नाही ऐकू येत नाही का लाज वाटली तुम्हाला तर त्या स्त्रियानं महाराज अरुण महाराज मला एवढा आनंद वाटतोय की स्त्रिया किती अधिकाराच्या असतील त्या स्त्रियानं जी उत्तर दिल्या ती खूप सुंदर उत्तर आहे त्यांनी सांगितल्या नतुमय कंसा उपद्रवेते जनदुस्तिवा न स्त्रियानं पुन्हा त्यांनी सांगितल्या मला थोडं डिसमिस झालंय जनदुस्तवादी न स्त्रियानं पुन्हा त्यांनी म्हणू लागल्या तुमचा जो मुलगा गेला त्याला बाई माहित नाही पुरुषी माहित नाही स्त्री माहित नाही पण तुमच्या मनामध्ये काय आहे आम्ही स्त्रिया आहेत म्हणून तुम्हाला जाणीव आहे म्हणून तुम्हाला मला स्त्रिया किती अधिकाराच्या असतील होती बाहेर विषय घ्यायचा नाही परत शुकाचार्य पळत आता पोराला तेवढं पोरानं ऐकलं पोराला वाटलं माझ्यापेक्षा बाप कमी आहे ज्या दिवशी पोराला वाटलं माझ्यापेक्षा कुणीही पोराला समजू नका असं बापाला कमी
कधी समजायचं नाही. कारण त्या शुक्राचार्याला वाटलं माझ्यापेक्षा ज्ञानानं बाप कमी आहे. अहंकाराच्या पुढे पळू लागला. व्यास महर्षीने वर केलं, जा आता म्हणली आता अहंकारामध्ये धरून गेले. सांगितलं सुखा जा, पण पुढे जा, मिथिला नगरीचा राजा जनक आहे त्याच्याजवळ जा आणि त्याचं दर्शन घे तू. हा बाबा तेवढा ऐकला, पुढे पळत सुटला. पुढे जनक राजाच्या नगरीमध्ये आला आणि सांगितलं द्वारपाळा जावा, राजाला सांगा सुखाचार्य आले. ती गेले मध्ये. सांगितलं महाराज सुखाचार्य आले. ते जनकाने एकच सांगितलं की बाबा संगम त्यक्त्वा सुखी भव. की जे कोणी आहे जे काही तुझ्या जवळच आहे ते सर्व टाकून ये म्हणून सांगितलं. तसे महाराज आमचे असं म्हणतात. शुक्राचार्यांनी विचार केला आपल्याजवळ काय कमंडलू, चला कमंडलू टाकलं, लवकर लवकर टाकून देतो. जानवर टाकलं. सांगितलं जा आता तरी जा, शुक्राचार्य आले म्हणून सांग. परत गेले. परत त्यांनी सांगितलं जनकाने त्याला धरा, सोडू नका, पण एक काम कर म्हणावं संगम त्यक्त्वा सुखी भव. जी काय आहे ती टाक म्हणून. लक्ष देऊन ऐका, तुम्हाला बी कळेल आपल्याजवळ काय टाकायची ती काय नाही ती. चला पुढचं बाह्य अंतःकरणातल्या वस्तू तर बाहेरच्या टाकल्याच ना हो. लंगोटी सुद्धा टाकली आणि सांगितलं जा आता तरी तुमच्या राजाला सांगा माझ्याजवळ काहीच नाही, मी नग्न अवस्थेमध्ये आहे, काहीच माझ्याजवळ वस्तू नाही, आता तरी मला भेटायला ये म्हणून. परत शेवट गेले आणि सांगितले राजेसाहेब असं म्हणतात त्यांनी सांगितलं त्याला धरू नका, सोडू नका, धरा, अजिबात सोडायचं नाही त्याला. जनक म्हणतात आणि त्याला सांगा संगम त्यक्त्वा सुखी भव. परत त्यांनी विचार केला. शुक्राचार्य थोडं विचार करू लागले. बाहेरच्या तर गोष्टी वस्तू नाही, पण आता आपण विचार केला अंतःकरणामध्ये आपलं काय असेल. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, माझं नाव मी सांगतो ना, माझं नावाचा मोठेपण आहे ना, तर ठीक आहे माझं नाव मी सांगतो. त्यांना सांगितलं जा सेवका हो आता सांगा कुणीतरी बाहेर आले म्हणून या म्हणा तुमच्या राजाला. ठीक आहे म्हणजे तसंच सांगितले. तरी पण राजा जनकाने ते सांगितलं. एक सांगू का, आपणाला जन्मताना नाम कधी भगवंत आपण जन्मताना नाव घेणार नाही का, उपजलिया बालका नया नाव नाही तयापाशी ठेविल्या नामेशी वो देत असे. बरोबर आहे नाही ना, नाव नाही ना जन्मताना ना. आपणाला कुणीतरी 12व्या दिवशी थापटले, कोणतरी 4-5 लोकांना नाव ठेवलं, नाव ठेवलं मग त्या नावानं आपण देतो. ठीक आहे ती बी सांगितलं. तरी पण मी शुक्राचार्य विचारलो आता माझं काय नाव बी नाही, नाव बी टाकलो समजा टाकलो. परत अंतर्दृष्टीने 3 दिवस विचार केला आणि सांगितलं वाटलं माझ्याजवळ अहंकार आहे, माझ्याजवळ अज्ञान आहे, सर्व टाकलं आणि शुक्राचार्य सांगितलं आता तरी तुमच्या राजाला सांगा कोणीतरी आले म्हणून. ज्या दिवशी जनकाला कळालं की हा साधक दशेमध्ये आला, हा सर्व ते अहंकार टाकून गेला, अज्ञान अवस्था टाकली, त्या दिवशी महाराज जनक राजा महाराज मग सिंहासनावर सोडून महाराज त्या शुक्राचार्य जवळ आले, वाजत गाजत नेले आणि शुक्राचार्याला सिंहासनावर बसले. एक सांगू का, आपल्याला बी तेच विचार करायचा आपण कशासाठी आलो. कोहम कतमिदम कोवस कोवय करताच जायते. शुक्राचार्याचे शास्त्र आहे, सुभाषित आहे. कशासाठी आपण आलो, कोण आहोत आपण, करायचं काय ते येऊन, जीवन जगायचं कशासाठी. अहो जीवन जगत असताना कसं जीवन जगायचं, कुणासाठी जीवन जगायचं, ज्याच्यासाठी जगतो आपण ते आपले आहेत का. हे सर्व गोष्टीचा विचार करणं याला म्हणतात संगम त्यक्त्वा सुखी भव. म्हणजे सर्व टाकून त्याचं नाव आहे भिकारी, त्याचं नाव आहे न मागणारा. म्हणजे आपण परमात्म्याच्या भेटीसाठी आपण आलो. परमात्म्याने नरदे कशासाठी दिला, जेणे आजीव दिला दान तयाचे करी चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. आपण त्या परमात्म्याची शपथ घेऊन आलो महाराज, तिथे शपथ घेऊन आला सारखं तुझं चिंतन करून Yeah.
त्यावेळेस परमात्म्याला प्रार्थना केली, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. हो देवा, देवा म्हणजे काय करशील, आठवीने पाये हा माझा नवस. परंतु आपण महाराज जन्म झाला, माईचा वारा लागला की आपण विसरलो आणि आपल्याला विसर सतत आपल्याला जागा केलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. प्रत्येक वेळेस जागा संत महात्म्याने केला. प्रत्येक वेळेस तुम्ही झोपेत आज्ञानी झोपेमध्ये सुप्त झोपेमध्ये झोपला आहात. तुम्ही या झोपेतून आज्ञा झोपेतून जागे राहा, उठा आणि तुम्ही परमात्म्याचं चिंतन करा. तुम्हाला देवाने निर्देश दिला, मग त्याच्यासाठी तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठल ती एक बार किंवा एक मला वाटते सेना नावाचं एक अभंग आहे बघा. जन्माती येवोनी पारे पंढरी, जन्माती येवोनी पारे पंढरी, नाका महाद्वारी देवा पुढे ओ नाका महाद्वारी देवा पुढे. प्रत्येक संत महात्म्याने आपल्याला हे सांगितलं. विसर पडला महाराज, ऐकलो, आनंद वाटला त्या भावगीताचा. मत एवढं चांगला बघा, तुम्ही कधी ऐकून बघा. अहो कोणतं तरी हिंदी गाणं ऐकण्यापेक्षा भावगीत भक्ती पाहिजे ना, किती गोड आहे. लक्ष देऊन ऐका. त्या गीताचे बोल असे, कधी कळणार, कधी कळणार, कधी कळणार वे तुला घोरी अभंगारी, बघून गे मोठी रे सावरी पांडुरंगाची. मनोभावे भजन कर प्रभूच्या नाग चरणा, प्रभूच्या नाग कधी वेळ लागल रे बाबा. त्याने म्हणले महाराज, काही लोक म्हणजे आम्हाला भयंकर वेड्या झाल्या. म्हणलं आम्ही कशामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये वेडे झाला आम्ही. अहो यात नाही, मोबाईल मध्ये तर फार वेडे झाला. आता कुणाला कोणी बोलायची कुणाला गरज नाही. मला आपल्या आपल्या कानामध्ये ती का गोळे घातलं की आपला पुन्हा ती असं डोलायची, काही संगीताची गरज नाही मला. म्हणजे एवढं आपण त्या मोबाईलच्या आहारी गेलेले आहोत. मला सांगायचं होते, भिकारी होणं म्हणजे काय, अपरिग्रह म्हणजे कोणती साठवण न करणं, आणि भिकारी होणं म्हणजे आमचे सांगतो भिकारी होतो. पण असा अर्थ मागणारा, पैसा मागणारा, भीक मागणारा भिकारी होणार नाही मी देवा. भिकारी होऊन मी एकच मागतो तुम्हाला. काय मागतो? मला भीक
भिकारी मध भीक काय कोणता भिकारी होईल भीक मागल तर कोणती मागल आणि पुन्हा पुढे मागल कुणाला पुढेही मागणार नाही मागायचं तर मागो मागणे ते तुझं मागो जीव भाव तुझं सांगो लागो तरी लागो पायी तुमच्या दातारा ह्याच्यापेक्षा देवापेक्षा कुणाला इच्छा प्रगट करायची नाही भगवान आणि चांगले तू खूप आहे मला फक्त प्रेमाची भीक द्या आणि प्रेम भीक जर तुम्ही मला दिला तर त्या भीकेमध्ये प्रेम भीकेमध्ये मी तुमचा काय होईल वारकरी होईल भगवान परमात्मा सांगू लाग तुकोबाला म्हणू लागले देवाला वारकरी होतो देवा आणि वारकरी होऊन तुमची काहीच सेवा करतो या अभंगामध्ये महाराजांनी काहीच वाचिक आणि मानसिक सेवा 3 प्रकारच्या सेवा सांगितल्या महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात होईल भिकारी आणि पंढरीचा वारकरी काहीच सेवा कोणती काहीच सेवा अहो काहीच सेवा म्हणजे पापून माऊली ज्ञानोबाराच्या दिंडी सोबत चालणं पायानं चालणं ज्ञानोबाराचे एक सुंदर 17व्या अध्यायाचे चिंतन आहे शिवानंद महाराज ते 17व्या अध्यायामध्ये चिंतन मांडत असताना भगवान कृष्ण परमात्मा अर्जुना सांगू लागले अर्जुना कायेनं मनानं आणि वाचेनं माझी सेवा कर कशी कर तर ज्ञानोबा त्याच्यावर टीका करत असताना ज्ञानोबा म्हणू लागले दया प्रिय देवालया यात्रा करावया अष्टप्रहरा पाया ओळंगावे तया प्रिय देवालया यात्रा दिकी करावया अष्टप्रहरा पाया ओळंगावे ज्ञानोबा म्हणू लागले अरे आपल्या प्रिय देवताचं यात्रा करायची म्हणजे करायची आणि याचं बिलकुल ट्रान्सलेशन कशामध्ये आहे जव हे सकल सीत आहे पांडुरंगाची करावं माऊली ज्ञानोबाच्या सोबत जावं आणि वारकरी होऊन तीर्थयात्रा करावं पंढरीची तीर्थयात्रा करावं का पंढरीचे महाराज म्हणतात प्रत्येक चरणामध्ये आणखी एक बघा पंढरीचा वारकरी आणि वारी चुकून येते हरी त्याचीच यात्रा काय करावी का महाराजाला माहित होतं का वॉशिंग्टन जर्मनी फ्रान्स होईन भिकारी अमेरिकेचा वारकरी अमेरिकेची भीक मागल्या तर डॉलर पैसे मिळत असते महाराज डॉलर असे हजारो डॉलर मिळत असतील ना का पंढरीचाच वारकरी व्हावं का वारकरी पंढरपूरचाच व्हावं अशी काही सेवा का करावं किंवा आणखी सांगतो नाथबाबाचं प्रमाण पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाती माझा नेम सिद्धी जाऊ हाती माझा नेम सिद्धी जाऊ नाथबाबा म्हणतात पायी तीर्थयात्रा प्रत्येक देवाची आपण यात्रा करतो आता कोणी बघा कोणी तुळजापूरला बिचला जात नाही देणग्यापासून इथून म्हणा कोणी तिकडं मल्हारी देवाची बी यात्रा करतो चलत पण चलत जात असताना का माऊलीचं चिंतन करतात का पांडुरंगाचं चिंतन करतात का तुकोबराचे चिंतन करतात हो
काय म्हण कसकत चाललंय अरे का नाही समज ती म्हणते काय माय काय सांगावं काल परवा सून आली माझ्या घरात काय तिचा दिवस सांगावं येऊ चाललं काही सेवा बरोबर आहे पण मुखानं काय निंदा केलाय ना कुणाचं ते दोष काढणं केलाय जिबीनं दोष काढणं पण हे संत महात्म्याजवळ दिसत नाही म्हणत आमचे वारकरी चालताना एकच म्हणतात ज्ञानोबा माऊली पाणी पिलेत की परंतु आणखी सुद्धा तोंड उघडले का बाबा आम्ही गातो तुम्ही उगे राहावे ऐसे का हो तुम्हा सांगितले नाही देवे देवाना आम्हालाच गायला चान्स देवे का तुम्हाला तुम्ही का उगा गावला का उगा गावली तुम्ही तसं नाही बाबा जरी उगा नाही जरी गालो फक्त तुम्ही म्हणा ना फक्त तुम्ही एक बार दोन बार ज्ञानोबाच्या माऊलीचे चिंतन करा वारीत गेल्याचं पुण्य आपल्याला मिळेल आणि वारकरी का होणं काय मिळगत आहे हे मी तुम्हाला सांगतो फक्त 2 मिनिटं तुम्ही खालचे बसणारी फक्त भजन करा करता ना करतो म्हणलं तर कीर्तन सोडतो ना तर आताची ज्ञानेश्वरी माऊली भजन सांगा करता का हा म्हणा काही वाजून फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम नको म्हणू नको असता मला काय जाऊ द्या महिला मंडळ कसं म्हणतात बघा आमचे सुंदर आधी महिला मंडळाला म्हणा माय ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम धन्यवाद विठाला सेवा म्हणजे भगवंताच्या पायानं दर्शनाला जाणं भगवंताची तीर्थयात्रा करणं हातानं टाळी वाजवणं ही काही सेवा शारीरिक सेवा तुम्ही सत्यामध्ये कोणती सेवा करा तुम्ही ताटपत्र्या टाकलो तुम्ही भोजन तयार केलो एकादशीचं फराळाचं तयार केलो किंवा इथली कोणतीही सेवा तुम्ही केलो तर तुम्हाला फलश्रुती तेवढीच परमात्मा देईल असं नाही गाणाऱ्याला जास्त महाराजाला त्याच्यापेक्षा जास्त वाजवणार त्याच्यापेक्षा जास्त आणि उगत नियोजक उगत खुर्चीवर राहणाऱ्या त्याच्यापेक्षा जास्त असं देवाच्या दरबारामध्ये न्याय नाही ज्ञानोबाच्या 8व्या देवतली वही बघा तुम्ही समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची अन्ने तैसे श्रवणे पठणे कीर्तने मोक्षिशी लाभे श्रीमंत माणसाच्या घरी जी तळावर बसल्यात म्हणजे वरच्या मजल्यावर त्यांना काही श्रीखंड बालाजीचा बेत राहत नाही आणि खाली वाचणाऱ्याला काही तळ मजलेल्या भातवरण राहत नाही प्रत्येकाला समान असतं तसं तुम्ही कोणतीही सेवा करा काही सेवा परमात्मा तुम्हाला फल तेच देईल फक्त श्रवणे कीर्तने पठणे मोक्षशी लाभे श्रवण केलो कोणतीही सेवा केलो काही सेवा केलो तर मोक्ष तुम्हाला परमात्मा देईल आणि हे सांगता संत तुकोबा म्हणतात म्हणून त्या परमात्म्यात मी वारकरी होईल यदा कदाचित कोणाचा बी होणार नाही वारकरी होईल महाराज पण असा वारकरी होईल वारकरी होऊन वारकऱ्याचा अधिकार तरी काय तुकोबा म्हणतात ना पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे सुद्धा अधिकारी म्हणजे वारकरी मग अशा वारकऱ्यानं काय करावं कोणता नियम करावं अभंगाचं दुसऱ्याचे